मंडळी, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये। तर आपल्याला आताच कळालंय, म्हणजे बातमी मिळाली आहे आपल्याला की इन्सुली मध्ये एक हत्ती आलाय, तर त्याचं नाव आहे ओंकार। तर आपण त्याला बघायला जातोय आणि सगळीच जण जातात, आमची अख्खी फॅमिली इकडे पण आहेत, सगळेजण रेडी झाली आहे। लगेच आम्हाला समजलंय की आता जवळपास कुठेतरी आहे तो इथे, त्यामुळे आम्ही आता बघायला जातोय। आणि आमचे शुभम गाडी चालवायला रेडी झालेले आहेत, लगेच गाडी काढलेली आहे त्यांनी, आणि आम्ही आमचे सगळे चिल्लर पार्टी इकडे आहेतच। हाय हाय। तर एवढी सगळी जण आम्ही आता जाणार आहोत। आपण लवकर जाऊया तिकडे, कारण हत्ती आपल्यासाठी थांबणार नाही, आपल्याला लवकर जावं लागेल। तर चला मग ब्लॉग मध्ये पुढे। अशी ती गाडी प्रेक्षकांची गर्दी इलेक्ट्रिक नाही म्हणजे कसली हे बघा, सगळी जण इथे बसली आहे गाडीत। हाय। ही एक्साइटमेंट आहे फक्त हत्ती बघण्यासाठी। ओमकार हत्ती, हा ओमकार हत्ती बघण्यासाठी। नशीब असलं तर आपल्याला बघायला भेटणार आहे, नशीब आहेच आपलं चांगलं। हे आहे शुभमच्या मामाचं गॅरेज। ओमकार हत्ती बघू। विषय असा आहे मेन की आम्ही जातोय एवढे सगळे एक्साइटमेंटने, पण तो दिसायला हवा आम्हाला। कधीपासून आमचं चाललंय की तो आता बघायला मिळेल, आता बघायला मिळेल। आम्ही दुपारी जेवायला बसलेलो तेव्हापासून समजतंय की तो आता या एरियामध्ये आलाय, त्या एरियामध्ये आलाय, पण कसं आहे जास्त जवळ त्याच्या जाऊ पण शकत नाहीये, काही नाही। त्यामुळे आम्ही असं म्हणत होतो की साधारण तो जिथून आम्ही त्याला जास्त जवळून बघू शकू त्या एरियामध्ये तो आला तर आम्ही निघू। आणि आता आम्हाला समजलंय, आमच्या दीपकच्या मित्राने सांगितलंय की तो इथे इन्सुली गावामध्ये आलाय। तर म्हटलं चला बघूया, जाऊया, नशिबात असेल तर बघायला मिळेल त्याला। आता मगाशी आम्हाला फोन आलेला ना, त्यावेळेला समजलेला की तो पाण्यामध्ये होता तिकडे नदीमध्ये, आणि तो 6 वर्षाचा आहे फक्त। म्हणजे हत्तींचं लाईफ जास्त असतं, त्या मनाने तो तसं बघायला गेलं तर पिल्लूच आहे ते 6 वर्षाचं। आणि गेले 6 महिने झाले तो सावंतवाडीच्या आणि बांदा वगैरे या एरियामध्येच फिरतोय, आणि त्याचे आई वगैरे आहेत त्यांच्यापासून तो लांब झालाय जंगलात ना। त्यामुळे सगळे वन विभागातले लोक त्याच्याबरोबर सध्या त्याच्या संरक्षणासाठी फिरतायत। मला पण दाखवू जर आम्हाला दिसला तर। तर ही आहे आमची अमू। तर अमू तू कुठे चालली आहेस? आम्ही आता सगळे जण ओमकार हत्ती बघण्यासाठी जाणार आहोत। म्हणजे आता मी पोहोचलो तर जाणार आहोत। आता पोचलं तर जाणार कसं तुम्ही? म्हणजे आता गाडीमध्ये आहोत। आता आमची जी पुढची गाडी आहे, ज्या गाडीत माझा मामा बसलाय ना, ती गाडीची आम्ही पाठलाग करतोय। मग मामाला माहिती आहे कुठे रस्ता आहे, या मामाला काही माहिती नाहीये, आम्ही जाणार आहोत आता। ओके, असं ठीक आहे ठीक आहे। ही पुढे गाडी दिसते, याला आम्ही फॉलो करणार आहोत, कारण त्याला आमच्या दीपकलाच माहित आहे की कुठून वाट आहे आणि कुठे गेलाय तो, कारण त्याच्या मित्राने त्याला सांगितलंय। तर त्या गाडीला फॉलो करूया आणि जाऊया, आणि लवकरात लवकर आपल्याला हत्ती व्यवस्थित जवळून बघायला, जास्तीत जास्त जवळून बघायला मिळून देत अशीच आशा करतोय। तर चला। हे बघा किती जण आली आहेत फक्त हत्ती बघण्यासाठी। एवढी माणसं तर मुलगी पण बघायला जात नाहीत, आम्ही हत्ती बघायला एवढी सगळी जण आलोय। हे बघा, एवढे चाललोय आम्ही एक्साइटमेंटने। बघूया आता आमची एक्साइटमेंट लेवल किती कंटिन्यू राहते ते बघूया। फुले आम्हाला बघायला मिळून देत हत्ती। कसं वाटतंय? आता तर आम्ही हत्ती बघायला चाललोय, म्हणजे एकदम एक्साइटमेंट ना खूप आहे, म्हणजे बघण्यासाठी, हत्ती बघण्यासाठी। आता बघूया भेटतो की नाही। तो आता तुला वाटतं भूक लागली असं म्हणजे भरवतात ते, म्हणजे तो काय खातात ते काय माहिती, ते आता त्याला भरवणार। म्हणजे एवढी सगळी जण जात आहेत, सगळी जण जात आहेत, सगळी पुढे पुढे चालली आहेत। कसे सगळे लाईनीत चाललेत बघा।
हत्ती तर काही दिसत नाही, तिकडे तिकडे गाईच बांधलेल्या दिसतात. गाईंमध्ये हत्ती लपलेला आहे. त्या गाईना पण विचार पडला असेल, काही माणसं ही कुठे चालली तेवढी गर्दी कशासाठी? असा आमच्या भातात राहतो बरोबर, तुमच्या भातात नाही घालतले बरोबर नाही घालतले त्यांचीच लोकांची सगळी आता मी आलोय ओमकार हत्तीला बघून आणि हत्ती एकदम भारी होता, एकदम Cute क्यूट आहे होता. एकदम. क्यूट आणि छोटा नव्हता, भरपूर मोठा होता. पण क्यूट आहे. 6 वर्षाचा पण भरपूर मोठा आहे. हा पण क्यूट आहे. आणि मस्त होता, आम्हाला बघायला मस्त मिळालं. पण त्याला ते नंतर तो खूप पुढे असा गेला, त्याच्यामुळे मग नंतर आम्हाला तेवढं शूट करायला मिळालेलं नव्हतं. पण तरी आम्हाला व्यवस्थित, आम्ही सगळ्यांनी जेवढे गेलेलो तेवढं सगळ्यांना व्यवस्थित बघायला मिळालं. एवढं गेलेलो ते सक्सेसफुली 2 बघायला गाड्या मिळालं. चकाचौंध भरून गेलेलो. हा, एकमेकांवरती बसून. बसून एकमेकांच्या मांड्यांवरती बसून गेलेलो होतो आम्ही. पण मजा आली बघून. फायनली आम्ही आलेल्याच नाही, आम्ही तिकडे बघायला त्याला गेलो, ते सत्कार नाही लागलं ना एवढा लांब. तर चला मग आपण भेटूया आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.